हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते। अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे असे मानले जाते। ज्या घरात अन्नपूर्णेचे नियमित पूजन केले जाते त्यांचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते। अन्नपूर्णा देवीला अन्न, धान्य आणि सौभाग्याची देवी मानले जाते। तर आता या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी कधी करावी, तर आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला जेव्हा अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशीही तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता। याशिवाय तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती खरेदी करू शकता। तुम्ही मूर्ती चांदीची किंवा पितळीचीही घेऊ शकतात किंवा तुम्ही पंचधातूची मूर्ती घेतली तरीही चालते। आता मूर्तीची स्थापना कशी करावी? एका ताम्हणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे। शुद्ध पाण्याने अभिषेक घातल्याच्या नंतर आपल्याला पंचामृत किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीने आणि कुंकवानेही मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे। अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला फुलांनीही मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचे आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना आपल्याला नेहमी तांदळावरच करायची आहे। तांदळावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करणे अत्यंत शुभ मानले जाते। मूर्ती स्थापनेसाठी आपल्याला अखंडच तांदूळ वापरायचे आहे। तुटलेले तांदूळ पूजेत वापरू नये। एका डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे। दिवा लावून घ्यायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करायचे आहे। मूर्ती तांदळावर स्थापन झाल्याच्या नंतर मूर्तीला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहे, तसेच फुलेही वाहून घेणार आहेत आणि त्यानंतर आपण कुंकुमार्चनाला सुरुवात करणार आहेत। कुंकुमार्चन करताना कुंकू अन्नपूर्णा मातेच्या पायापासून ते डोक्यापर्यंत व्हायचे आहे। अंगठ्याने आणि करंगळी शेजारील बोटाच्या चिमटीमध्ये कुंकू धरून आपल्याला ते पायापासून ते अन्नपूर्णा मातेच्या डोक्यापर्यंत व्हायचे आहे। मूर्तीवर कुंकुमार्चन करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धे भिक्षांदेहीच पार्वते। हा मंत्र जर जमत नसेल तर ओम अन्नपूर्णे नमः हा साधा मंत्राचा जापही तुम्ही करू शकता। पूजेत वापरलेल्या तांदळाचे काय करावे, तर हे तांदूळ तुम्ही वाहत्या पाण्यात वाहावे किंवा तुम्ही हे पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता। आता देवघरात मूर्ती कोठे ठेवावी, तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी, कारण अन्नपूर्णा माता ही पार्वतीचेच दुसरे रूप आहे। त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाजवळ ठेवावी। महादेवांच्या डाव्या बाजूला व आपल्या उजव्या बाजूला मूर्ती ठेवावी। अन्नपूर्णेची अशी पूजा केल्याने आपल्या घरावर तिची कृपा राहते। घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते। लक्ष्मी देवीची कृपा दृष्टी राहते। मूर्तीवर कुंकुमार्चन झाल्यानंतर धूप दीप ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।